म्हणून भगवान परमात्म्याला प्रार्थना असेल की बाबांना अगदी जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. आजच्या दिवशी नक्कीच कोणत्या जन्माला घालायचे भगवंत ठरवतात, पण नक्कीच पुण्य किती पाप किती याचं मोजमाप करून भगवंताला विनंती करायची की भगवान अखंड तुमच्या चरणाजवळच बाबांची जागा असू द्यात. जीवनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतात मानवाच्या. जीवित आहे तोपर्यंत देवालाच आपण आग्रह करतो, देवाला विनंती करतो, देवाला आपण नवस करतो, देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे. पण गेल्याच्या नंतर माणसाची किंमत कळत असते. पहा ना, एवढा मोठा सोहळा ज्यांनी आयोजित केलेला आहे, तसं पाहिलं तर खऱ्या अर्थानं दशक्रिया विधीन 13वा सुद्धा नीट होत नाहीये. आज पोरं जर नोकरीच्या गावी कुठं असतील, 1-1, 1.5 लाख रुपये पगार आहे, पण ब्राह्मणाला सांगतात की सगळं तुम्हीच गुत्त घेऊन टाका. ब्राह्मण बुवा म्हणतात दशक्रिया विधी करू, अंत्यविधी सगळं आम्ही गुत्त घेऊ, पण केस कोणाचे काढाव ते म्हणे तेही तुम्हीच गुत्त घ्या. का? मीटिंगमुळे मी येऊ शकत नाही. मी सांगेल लेकराला कमीत कमी नोकरी कमी असेल तरी चालेल, पगार कमी असेल तरी चालेल, पण लेकरांना सध्याच्या काळात संस्कार देणं ही काळाची गरज आहे. आणि एवढा मोठा सोहळा, ही सेवा ज्यांच्यामुळे माझ्याकडे प्राप्त झालेली आहे, आपल्या गावातील सर्वच मंडळी आहेत आणि बाबांचे सुपुत्र आदरणीय वैभव अर्जुन साबळे आणि बाकी सर्व साबळे परिवार, नावं भरपूर मोठेत, मी शेवटी गेला आता सर्वांचे धन्यवाद. म्हणून बाबांच्या धर्मपत्नी असतील. पहा, प्रपंचाचा रथगाडा चालू असतो. जोपर्यंत रथाचे दोन्ही चाक जागेवर आहेत ना, तोपर्यंत रथ व्यवस्थित चालतो. ज्या दिवशी रथाचं एक चाक गळून पडल, दुसरं चाकाला मात्र चालणं होत नाही. आज ज्या मालकाचं कपाळावरती कुंकू लावलं असेल, ज्यांच्या नावाचं गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण केलेलं असेल, स्वतःच्या आईचा, स्वतःच्या वडिलाचं नाव, सगळ्या गोष्टी त्याग केल्या, आणि ज्या वेळेला कन्यादान होतं ना, 7 जन्मी हे नातं सोबत राहावं अशी भगवान परमात्म्याला प्रार्थना ज्यांनी करावी, पण शेवटी कुठंतरी कालानं घाला घातला आणि अगदी यांचा रथगाडा मध्येच बंद पडलेला आहे. तसं जर पाहिलं, एकमेकांना अगदी आपण म्हणतो मुलं नाहीत का, मुली नाहीत का, जेवढं दुःख पती गेल्याचं आज त्या आईला असेल ना, तेवढं दुःख मात्र नातवाला, लेकाला सुद्धा आहे. पण काही कालांतराच्या नंतर ते दुःख विसरल्या जातील. पण आयुष्यभर कधी सुख आलं असेल, कधी दुःख आलं असेल. लेकरांना लहानाचं मोठं करत असताना कित्येक मोठे मोठे डोंगर आले असतील दुःखाचे, पण मालकाला कधीतरी सांगावं, खचून जाऊ नका, मी आहे ना खंबीर तुमच्या पाठीमागे. कधी यांच्यावरती दुःख आलं तर मालकाने सांगितलं असेल, अजिबात घाबरू नको, मी आहे ना तुझ्या सोबत. पण आज स्वतःचं दुःख सांगावं नेमकं कोणाला, ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. आज मला सांगायचं, लेकरांना स्वतःचं दुःख ऐकायला टाइम नाहीये. आज मुलीला सुद्धा स्वतःच्या संसारातून आईचं दुःख ऐकायला वेळ नाहीये. सांगावं कोणाला? कधीतरी त्या फोटोच्या समोर जाऊन बसावं आणि स्वतःचं दुःख मोकळं करण्याचा प्रयत्न करावा. मी सांगत असते, नितांत निस्वार्थ प्रेम करणारे नातं फक्त आई वडील आहेत. पहा, निघून गेल्याच्या नंतर माणसाला किंमत कळते. किती मोठा बंगला बांधा, पण बंगल्याला किंमत तोपर्यंतच आहे जोपर्यंत बंगल्याच्या दारात म्हातारी आई आणि म्हातारा बाप बसलेला आहे. कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही. पण ज्या दिवशी दारातले मायबाप निघून जातील ना, त्या घराला सुद्धा घरपण राहत नाहीये. आज नातवांना सुद्धा स्वतःचा अनुभव सांगण्यासाठी आजी आजोबा पाहिजेत. आज स्वतः किती मोठं दुःख असू द्या, मी सांगेल, एखाद्या वेळेला जेवण करून स्वतःची पत्नी मात्र वेळेवरती झोपते, पण किती वेळ होऊ द्या, रात्री 12-1 जरी वाजले ना, स्वतःचं पोरग जर घरी आलं नाही ना, शेजारणीला जाऊन विचारते, का हो तुमच्या मुलासोबत आमचा मुलगा होता का, तेवढं फोन करून विचारा ना. मी सांगू तुम्हाला, रात्री 12-1 जरी वाजले ना, तरी सुद्धा स्वतःच्या पोराच्या अगदी रस्त्याकडे एकटक नजर करून पाहते. ज्या वेळेला स्वतःच्या मुलाचा आवाज कानावरती पडल, तेव्हा ती माय निवांत झोपलेली असते. पहा, तेव्हा तो बाप निवांत झोपलेला असतो. किती मोठं चूक करा, किती मोठं संकट येऊ द्या, बापानं पोराला सांगावं, मी आहे ना, कशाला घाबरतोस, खंबीरपणे. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आपली आई असते, पण डोळ्यात न दाखवता आयुष्यभर आपल्यावरती प्रेम करतो तो फक्त आपला बाप असतो. पहा, गेल्याशिवाय माणसाला किंमत कळत नाही. आज कुठेही शोधलं ना, बहिणींनी भाऊबीज जवळ आली, वाटत असल आपला भाऊ कुठून तरी कोणत्या तरी रस्त्यानं 500-1000 रुपयाची साडी घेऊन येईल. किती वाट पाहिली तरी मातीआड गेलेला माणूस दिसत नाही दादा कधी. किती वाटत असेल भावाला. दिवाळीच्या दिवशी दरवर्षी आम्ही आनंदानं सोबत फोटो काढायचो, आनंदानं दिवाळी साजरी केली जायची. किती मोठं संकट आलं तर बापाला आपण दुःख जाऊन सांगायचो. यावर्षी कुठेही शोधलं, किती शोधलं ना, मातीआड गेलेला माणूस बाप नाही सापडणार कधी. आता लेकीला कधी वाटत असेल माहेरात एखाद्या वेळेला भाऊ जरी एखादी गोष्ट जास्त बोलला तर स्वतः बापाजवळ येऊन दुःख मोकळं करते, पण आज त्या लेकीला सुद्धा माहेर पण संपून गेल्यासारखं आहे. आहेत सगळ्या गोष्टी, पण जेवढा अधिकार स्वतःच्या बापावर दाखवता येतो ना, तेवढा अधिकार भावावरती नाही दाखवता येत. एखादी वस्तू कमी असेल तर ती लेक सांगत असते, माहेरातल्या लोकांनी सांगितलंय मला ही वस्तू नाहीये, ती घेऊन या.
बाप ती गोष्ट इकडं लोकांचं रोजानं काम करल, सालानं काम करल, पण लेकीचे मात्र पुरत केल्याशिवाय राहत नाहीये. मला सांगण्याचं तात्पर्य निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं आहे. फक्त माय बाप आहेत. आज शोधून नाही सापडणार, एकदा निघून गेले तर. साबळे परिवाराला एकच माझी विनंती आहे, बाप आपल्यातून निघून गेलाय पण माय जिवंत आहे. आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत तळ हाताच्या फोडासारखं सांभाळा. काय काय अगदी सोसलं नसेल त्यांनी, कधी संसारात काही कमी पडलं असेल, कधी कोणत्या गोष्टीवरून भांडण झाले असतील, कधी लोकांची बोलणे त्यांनी ऐकली असतील, पण त्या लेकरांना लहानाचं मोठं केलेलं आहे. संतांनी वर्णन केलेले पहा, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. कुठल्याच तीर्थावरती जाण्याची गरज नाहीये. मायबाप जिवंत असताना त्यांची सेवा करा. एखाद्या वेळेला कायम सांगत असते, एखाद्या वेळेला किती मोठं दुःख असू द्या, जगाला जेवढं वाटत नाही तुमचं चांगलं व्हाव, ते फक्त माय बापाला वाटतं की आपल्या लेकराचं चांगलं व्हाव. संतांनी वर्णन केलंय, निस्वार्थ मनानं प्रेम करतात. ऐसी कळवळ्याची जाती, 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 हरी ऐसी कळवळ्याची जाती. निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तुम्हाला एक प्रसंग सांगते पहा. ज्या वेळेला परिस्थिती नाजूक होती ना, त्यावेळेला कुठलेच कोड कौतुक मायबापाचे पूर्ण करू शकत नव्हते. आमच्या घरातला विषय सांगते. त्यावेळेला ऊसतोडीचं काम चालू होतं, शेतामध्ये पीक जास्त येत नव्हतं, अगदी घरात माणसं जास्त होते. आज सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, पण एवढा सोहळा पाण्यासाठी फक्त आजोबा जिवंत नाही आहेत. मला सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला, निघून गेल्याच्या नंतर खूप बदल होतो. गाडी घ्याल तुम्ही, पैसा कमवाल, मोठे मोठे बंगले बांधाल, पण ते आनंद व्यक्त करण्यासाठी आणि आशीर्वादाची थाप पाठीवरती देण्यासाठी मायबाप जिवंत नसतील तर अर्थ नाही त्या गोष्टीला. जगानं किती कौतुक करू द्या, पण मायबापाचं कौतुक करण्याचा जो आनंद आहे ना, तो आनंद तुम्हाला शोधून कुठे सापडणार नाही. किती पैसे दिले तरी नाही सापडणार. म्हणून या साबळे परिवाराचे खरोखर धन्यवाद व्यक्त करावेसे वाटतात. 1 वर्ष पूर्ण झालंय, पण त्यांच्या स्मरणार्थ अगदी अजूनही त्यांच्या आठवणीत आहे म्हणून पुण्यस्मरणाचं आयोजन केलेलं आहे. उपस्थित सर्व गुणजन मंडळी आहे. अखंड भगवान हनुमंतरायांच्या चरणावरती प्रार्थना आहे. जो साबळे परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय, या दुःखातून सावरण्याची शक्ती फक्त या परिवाराला देवत. आपण नामचिंतन रूपी अगदी या गंगेमध्ये प्रवाहित होत आहोत. आपण सर्वजण वाहत चाललेलो लाकडाची ठोकळे आहोत. ओढके अर्थात लाकडाचे ठोकळे. संतांनी सुंदर वर्णन केलंय. 2 उंडक्याचे होते सागरात भेट. प्रपंच रूपी सागरामध्ये पती पत्नी दोघांची भेट होते. 2 उंडक्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा.
1.5-2 वर्षापासून मी तुमच्या गावात येते. जगतो तू वाचतो म्हणून तर परत 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 15-20 दिवसाला महिन्याला येणं होतंय आमचं. पण एकदा का शेवटची लाट आली ना तुमच्या आमच्या जीवनात, परत कधी गाडवे ठेवली की नाही सांगता येत नाही. ती लाट येण्याच्या अगोदर प्रत्येक माणसानं सावध व्हावं. जो विचार साधू संतांनी केलाय बस तो विचार आपल्याला करायचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला आणि अखंड कंठात माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचं गीतला असेल, अखंड कंठात नामचिंतन आहे. कारण तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. योग्य वेळेत विचार केलाय. जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला म्हणून तर अधिकार प्राप्त झालाय. तुका राम आणि नाम घेता यमाच्या अंगाला कंपू सुटावा. साधक मंडळी महाराजांना विचारतात तुकोबाराय तुम्ही म्हणता बाबारे विचार करा. तुकोबाराय सांगतात विचार करा आणि तोही क्षणोक्षणाला विचार करा. अभंगाचं पहिलं चरण क्षण क्षणाची करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार. रवया पार भव सिंधू, रवया पार भव सिंधू, रवया पार भव सिंधू, रवया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार जग, नाशिवंत देह जाणार जग, नाशिवंत देह जाणार जग, नाशिवंत देह जाणार जग. क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव क्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, भव सिंधू. टाळी वाजवा एकदा जोरात. अरुण महाराजचा आवाज भारी आहे. दत्तात्रय महाराज टाळी वाजवा एकदा जोरात. रॉंग नंबर लागला का? बरोबर हा तुम्ही त्याचे पाय लागले म्हणून म्हटलं. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तुकोबाराय म्हणतात बाबारी विचार करा आणि तोही क्षणोक्षणाला करायचा. आता विचार करावा कोणता? सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी. जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करून कंठात नामचिंतन धारण करण्याचा विचार करा. मग प्रपंच सार की परमार्थ सार या गोष्टीचा विचार तुम्ही करायचा. आता मला सगळ्यांनी सांगा प्रपंच सार म्हणून प्रपंचात कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला सुख भेटतं का? नवसा सायासानं तुम्ही भगवान परमात्माला नवस केलेत, नको नको त्या कित्येक देवाला नवस केले ते फेडणं नका का होईना. का संतान होऊ दे, पुत्र प्राप्ती होत नाही. तुम्हाला नवसा सायासानं मुलगा झाला, मला खरं खरं सांगा जेवढा आनंद तो मुलगा झाला त्या दिवशी आहे तोच आनंद तो मुलगा 15 वर्षाचा झाल्यावर राहतो का? बोला ना. तो मुलगा 20 वर्षाचा झाला, तो मुलगा 40 वर्षाचा झाला, ते पोरानं तुम्हालाच घराच्या बाहेर काढला, आनंद राहतो का? सांगायचं किती सुख शोधा. संतांनी वर्णन केले दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठेल टिका व्यवहार, सर्व हा संसार वायर झार हरिविन. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जस कप बशीच घर, बशी बसे जागेवर कप्प हिंडे दारोदा. माझं बोलणं कळते ना कपांनो? लयच उदास बसले तुम्ही. बशी शांत जागेवर असते पण कपाची कायम दशा आहे. मला महिला मंडळांनी उत्तर द्या बशांनो, भांड्याच्या घरात बशीला कुठे ठेवता तुम्ही? आतमध्ये ठेवता की नाही? आणि कपाला लटकते रे त्याच्या कानाला लटकून ठेवावं लागतं. तशी आता बशीच नाही राहिली. बशी फुटली तर विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही.
मला सांगण्याचं तात्पर्य आहे किती सुख शोधण्याचा प्रयत्न करा. एका वेळेला काय झालं, एका कपानं 10 एकर कांदा लावला. तुमच्याकडे कांदे जास्त हो काकी? कांदे लावायचं कामच त्यांच्याकडे. 10 एकर कांदा लावला, कपानं कांदा लावला. पण एकही दिवस कांदे लावायला काय, कांदे खुरपायला सुद्धा बशीला घेऊन नाही गेलं. एवढा भारी कांदा आला अख्ख्या गावात. गणेशवाडीत यांचाच कांदा 1 नंबर. चर्चा चालू होती, रामभाऊ त्याचा कांदा 1 नंबर आला. कांद्याची चर्चा चालू झाली. एक दिवस बशीच्या कानावर बातमी पोहोचली. बशी म्हटली मला बी यायचं कांदा पाहायला. ती लावायला नाही म्हटली, पाहायला निघाली. उंच टाचाची चप्पल घातली, तिने साईड पिन केली, सुटू निघाली बांधानी. जशी बांधावर आली ओमकार दादा तशी धपकन थोपडावर पडली. अशीच पडली. बशी मोडली जरी असती तरी उचलून कोणाला घेऊन जायची? कायम दशा आहे. किती सुख शोधा तुम्ही. कप बशी फुटली, विषय संपला. पण कपाचा काम तुटल्यावर त्याच्यात हिरवी मिरचीचा ठेचा भरावा लागतो. किती सुख शोधा, अजिबात या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही व त्यात सुख नाही, यात सुख नाही व त्यात सुख नाही, यात सुख नाही व त्यात सुख नाही, यात सुख नाही त्यात सुख नाही. संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही त्यात सुख नाही. किती सुख शोधलं तरी सापडत कधी सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणिक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणिक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिण पावला, हिंडता दिशा शिण पावला. माया व्यष्टीला जीव माझा, माया व्यक्तीला जीव माझा, माया व्यक्तीला जीव माझा, माया व्यक्तीला जीव माझा. संसारात किती सुख शोधलं तरी सापडत. मग याचा अर्थ संसार करू नये का? कधी कधी काही माणसं सांगतात ताई कायम हसतमुख असतात. आमच्यासारखा सुखी आमच्या गावात काय, आमच्या तालुक्यात माणूस नाही. फक्त तोंड हसरा असतं. त्यांच्यासारखं दुःख त्यांनाच असतं, पण ते आतून टोचत राहतं. मी सांगेल जेवढा माणूस वरून आनंदी असेल का तेवढा आतून मात्र पोकळ झालेला असतो आणि तेवढा दुःखी असतो. आणि या जगात असं कोणीच नाही की ते लई सुखी लई समाधानी. पैशावाला